नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। बृहन्मुंबई निरीक्षक पदाची जाहिरात आलेली आहे। 2 दिवस झालं, परंतु आपण जरा PDF व्यवस्थित बनवत होतो, त्यामुळे आज ती पदासंदर्भात एकदम डिटेल माहिती बनवत आहोत। फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ बघा, जेणेकरून काय माहिती आहे का, बरेच प्रश्न असतात आणि फॉर्म भरताना चुका होतात। काय महत्त्वाचं ठेवणं गरजेचं आहे फॉर्म भरल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून क्लिअर होणार आहेत। बघा, जाहिरात आणि बृहन्मुंबई आता ॲक्च्युअलमध्ये कर निर्धारण व संकलन खात्यामधली म्हणजे या फील्डमधली किंवा त्याच्या भागातली ही निरीक्षक या पदाची जाहिरात आहे। परीक्षा कोण घेणार आहे? TCS। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही फॉर्म भरायची लिंक तुम्हाला देईलच। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ईमेल ID ठेवायचा आहे तो परीक्षा होईपर्यंत, आणि ह्याच्यापुढे मी म्हणतो ईमेलवर ऑथेंटिक जे काही राहील ते खूपच महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळं आयुष्यभरासाठी एक कायमस्वरूपी जे आहे ना तुमचं ईमेल असलं पाहिजे। 178 जागा आहेत आणि पदाचा दर्जा गट काय, एकूण M17 आणि 29,200 ते 92,300 पर्यंत पगार होऊ शकतो। ते ऑनलाईन अर्ज लास्ट डेट आहे 19 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत, परंतु ह्या शेवटच्या दिवसाची वाट बघू नका। 17 ते 18 तारखेपर्यंत तुमचं सगळं रेडी झालं पाहिजे। ओके, 20 तारखेला फॉर्म भरायचं चालू आहे, आज 23 तारीख आहे। एकूण जागाचा तपशील मी तुम्हाला दिलेला आहे। एकूण जागा 178 आहेत। कास्ट वाईज आता हे पुढे मी तुम्हाला सांगेलच। पुढे ऑनलाईन परीक्षा शुल्क ओपनसाठी 1000 रुपये, इतर मागासवर्गासाठी 900 रुपये, SC ST अनाथ यांच्यासाठी पण किती 900 रुपये आहे, आणि ते GST ॲड करून आहे। सांगायचा ह्यावेळेसचा महत्त्वाचा मुद्दा जे आहे ना, ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस सदर पावती छायांकित प्रवेशपत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे। हे स्टार करा, हे इम्पॉर्टंट करा, हे तुम्हाला जपून ठेवायचे आहे। आणि परीक्षेचं हॉल तिकीट असेल त्यावेळेस मात्र हे तुम्हाला घेऊन जायचं आहे। जर समजा त्यांच्या म्हणण्यानुसार परीक्षा रद्द झाली किंवा काही झालं तर फी मिळणार नाही। ठीक आहे, अगोदर परीक्षा घ्या, पुन्हा बघू आम्ही त्याचं काय करायचं। पुढे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे। अनिवार्य कालमर्यादेत विभागून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, MCQ स्वरूपामध्ये। आता पहिल्यांदा BMC अशा प्रकारची परीक्षा घेते, सेंट्रलमध्ये पण तसं घेतलेलं नाही। TCS मार्फत परीक्षा होणार आहे आणि कालमर्यादेत होणार आहे। ह्याचा उद्देश काय, तर जे काही बाहेरून लोक उत्तरं सांगत असतात, काही फ्रॉड होत असतो, त्याला आळा बसावा ह्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम चालू आहे। तर त्याच्यामध्ये कसं आहे बघा, 5 कालमर्यादेत म्हणजे 5 ABCDE असे विभाग असून प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटाचा कालावधी असेल, बरोबर। 5 ABCD प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल। 25×5 = 100। आता प्रश्न किती आहेत ते अजून चार्ट दिलेला आहे, मी तुम्हाला सांगतो। आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही। जो तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे तो पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला A वरून B कडे जाता येणार नाही, आणि B चा पूर्ण झाल्याशिवाय C कडे जाता येणार नाही, आणि D चा पूर्ण वेळ झाल्याशिवाय E कडे जाता येणार नाही। अशा प्रकारचा वेळ आहे, आणि 30 मिनिट झाल्यानंतर ऑटोमॅटिक होईल। म्हणजे तुम्हाला त्या 30 मिनिटामध्येच ह्या A सेक्शनमधले सगळे प्रश्न सोडवायचे आहेत, प्रश्न रिव्ह्यू करायचे आहे। 30 मिनिटाच्या आतच राहिलेले प्रश्न देखील तुम्हाला सोडवायचे। पुढचं एकदा Aचा सेक्शन संपल्यानंतर तुम्हाला B मध्ये गेल्यानंतर Aचे प्रश्न राहिले तरी तुम्हाला सोडवता येणार नाही। निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं टिक करायची आहेत, स्टार करायचे आहेत, बरोबर। त्यानंतर सांगितलं बदल मी त्याचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याची प्रतिसाद करण्याची परवानगी दिली जाणार नाही एकदा वेळ संपल्यावर। आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागातील प्रश्न आपोआप सुरू होतील, तुम्ही जरी नाही क्लिक केलं तरी। बघा, हे अशा प्रकारचे ऑप्शन आहेत टोटल। अभ्यासक्रम मराठी व्याकरण, फक्त एकूण टोटल जे प्रश्न आहेत ना, टोटल मराठी व्याकरणचे 6, 7, 8, 9, 10 प्रश्न मराठी व्याकरणचे आहेत। इंग्रजी व्याकरणचे केवळ 10 प्रश्न आहेत। जनरल नॉलेज तर बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 13 14 15 प्रश्न जनरल नॉलेज आहेत। गणित आहे ह्याच्यामध्ये, बुद्धिमत्ता नाही, बरोबर। तर त्याच्यामध्ये टोटल प्रश्न जे आहेत 4 3 12 ही 15, आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 यावर जे प्रश्न आहेत 13 2 26 आणि 12 2 24, 40 50 प्रश्न एका प्रश्नपत्रिकेमध्ये जे आहेत ना बृहन्मुंबईवर आहेत।
बघा किती वेटेज त्यांनी कशावर दिलेलं आहे ते बघा. टोटल विचार करता प्रश्न संख्या किती होणार आहे, 25×100. 25×100 100 प्रश्न असून त्यामध्ये BMCलाच 50 प्रश्न आहेत, सोबत 120 मिनिटे आहेत. त्यामुळे तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 यावर अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, या परीक्षेचं टेस्ट सिरीज आपण केवळ सध्या आता व्हिडिओ बनवतो त्यावेळेस 42 रुपयामध्ये आहेत. कार्यकारी सहाय्यकच्या ज्या काही 1886 46 जागा निघालेल्या आहेत त्याच्या आणि निरीक्षक दोन्हीच्या मिळून एकूण 6 ते टोटल आणि निरीक्षकच्या 5 अशा 11 प्रश्न मिनिमम देणार आहोत. आणि ह्या घटक निहाय देखील ज्या टेस्ट आहेत त्या देखील भरपूर असणार आहेत. प्रत्येकामध्ये 10 किमान असतील. ऑलरेडी मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, अंकगणित, आता त्याच्यामध्ये कार्यकारी सहाय्यकची बुद्धिमत्ता आहे त्यामुळे बुद्धिमत्तेचे अपलोड केले, अंकगणित देखील अपलोड करतोय. म्हणजे असं घटक निहाय देखील असणार आहेत. केवळ सध्या 42 रुपये फी तुम्हाला आता जॉईन केलं तर त्याचा फायदा होईल, नंतर 99 रुपये फी करण्यात येणार आहे. तर बघा अशा प्रकारचा पॅटर्न आहे. पुढे दिव्यांगासंदर्भात उमेदवार संदर्भात जे काही आहे निरीक्षक पदामध्ये एकूण 7 जागा भरायच्या आहेत. त्या संदर्भात सब तपशील पूर्ण तिथं दिलेला आहे. 40% पेक्षा कमी दिव्यांग असलेल्या उमेदवाराने दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अर्ज केल्यास उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढे दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे खुल्या प्रवर्गातील उपलब्ध पदामधून रिक्त ठेवण्यात येणार आहेत. दिव्यांग पद सुनिश्चितीनुसार विहित पात्रता धारण करणारे दिव्यांग उमेदवार त्या जात प्रवर्गात आरक्षित होत नसलेले व अर्ज करण्यासाठी पात्र असले तरी असे उमेदवार सर्वसाधारण गटातून अर्ज करू शकतात व ते गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गटातून निवडीस पात्र ठरू शकतात. त्यांना सर्वसाधारण उमेदवाराप्रमाणे सेवा शर्ती लागू राहतात. आता एखादी रिझर्वेशन आणि त्यामध्ये दिव्यांगाच्या जागा नाहीत तर त्यांनी ओपनमध्ये फॉर्म भरा असं यांचं म्हणणं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, ही पूर्ण PDF तुम्हाला मी BMC जॉब टेलिग्राम चॅनल आहे, BMC या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते मिळून जाईल. बऱ्याच क्लॉज आहेत दिव्यांगांनी, हे वाचून घेणं गरजेचं आहे. मी फक्त हायलाईट केलेलं आहे. 40% दिव्यांग असलं त्याच्या पुढचे असेल तर त्यांना ते दिलेलं आहे. UDID जो नंबर आहे तो सादर करणे अनिवार्य आहे, लक्षात घ्या. UDID शासकीय सक्षम अधिकाऱ्याकडून किमान 40% दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर केलेल्या व दिव्यांग प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक तुम्हाला मेडिकल पण होणार आहे बरं का ह्यांच्याकडून, पण ते पण महत्त्वाचं आहे. अंतिम नियुक्ती केली जाईल ज्यावेळेस मेडिकल होईल ह्यांच्याकडून त्यावेळेस तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळेल. त्यानंतर लेखनिक वापरणाऱ्या दिव्यांगाकरता मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे. हे तुम्ही वाचून घ्या. PDF दिव्यांगासाठी पूर्ण मी पॉईंट दिलेला आहे. दिव्यांगासंदर्भात खूप त्यांनी जास्त माहिती दिलेली आहे, लक्षात घ्या. मी दिलेलं आहे पॉईंट, फक्त हायलाईट केलेलं आहे, बाकी काही नाही. हमीपत्र द्यायचं आहे त्यांना. अशा मदतनीस लेखनिक यांची शैक्षणिक पात्रता सदर परीक्षेकरता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा 1 टप्प्याने कमी असावी. हे पॉईंट घ्या, महत्त्वाचं आहे. निवड कशी करावी लेखनिकची. त्यानंतर चलनवलन विकलांगता त्यांना अतिरिक्त 20 मिनिटे. क्षीणदृष्टी असलेल्या दिव्यांग उमेदवाराकरता अतिरिक्त 20 मिनिटे आणि मॅग्निफाईंग फॉन्ट वापरता येणार आहे. 40% कमी हालचाली बाधा आणणारी व्यक्ती प्रत्येक तासाला 20 मिनिटे, म्हणजे उदाहरणार्थ लोकोमोटर डिसॅबिलिटी, सेरिब्रल प्लासी यांच्यासाठी प्रत्येक तासाला 20 मिनिटे अशा प्रकारे वेळ आहे. म्हणजे 2 तासाला 40 मिनिटाचा वेळ त्यांना मिळणार आहे. जर समजा त्यांनी स्वतःच दिले तर, तथापि त्यांना मदतनीसाचा वापर करता येणार नाही. पुढे त्यांना एक ह्या जी काही www.स्वावलंबनकार्ड.gov.in किंवा SADM या संगणकी वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगाचे प्रमाणपत्र तसेच शासन प्रमाणपत्र आणि वैश्विक UDID सादर करणे गरजेचं आहे. बरोबर, हे सांगितलेलं आहे. काय ठेवायचे आहे तुम्हाला, शासकीय सक्षम अधिकाऱ्यांकडून ही जे आहे प्रमाणपत्र UDIDला महत्त्व दिलेले आहे त्यांनी. बरोबर. पुढचं आहे दिव्यांगासाठी जागा बघा. एकूण 7 पदे आहेत. दिव्यांगासाठी 4% आरक्षण. वयोमर्यादा दिव्यांगासाठी 45 वर्षे आहे. खुला प्रवर्ग आता त्यांच्यासाठी
एकूण जागा मूळ जात संवर्गाचा ठीक आहे, ओपनसाठी तुम्हाला माहीत आहे एकूण जागा आहेत ओपनसाठी 87. त्यामध्ये ना सर्वसाधारण म्हणजे जे असतील त्यांच्याशी 29, महिला ओपन 25, माजी सैनिक 13, प्रकल्पग्रस्त ओपन 4, भूकंपग्रस्त ओपन 2, खेळाडू 4, अंशकालीन पदवीधर किती आहेत ही जागा 9, अशा एकूण 87 जागा आहेत. पुढे खुला प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष. EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय गटातील लोकांसाठी आरक्षण तुम्हाला माहिती आहे 10% आहे. काय करायचे ते लक्षात घ्या. तहसीलदार यांनी वितरित केलेली व राज्य शासकीय व सेवा व शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशाकरता राज्य शासनाच्या प्रमाणपत्राचा नमुना वापरणे आवश्यक आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र राज्य शासकीय सेवासाठीच्या पदभरतीकरिता वापरता येणार नाही. सेंट्रलचं जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर स्टेटसाठी तुम्हाला ते वापरता येणार नाही. एवढं स्टार करून घ्या, हे लक्षात ठेवा तुम्ही. पुढे EWSच्या जागा किती आहेत टोटल 10%च्या प्रमाण आहेत बरं का. त्या साधारणपणे एकूण 18 जागा आहेत आणि सर्वसाधारण 6, महिला पण आहेत 5, माजी सैनिक 3, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्तला EWSमध्ये नाही, खेळाडू 1, अंशकालीन पदवीधर 2 EWSमध्ये. अशा प्रकारे त्याची विभागणी केलेली आहे त्यांनी. त्यानंतर EWSसाठी वयोमर्यादा 38++ 43 वर्षापर्यंत राहते. आता SCBC म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वित्तीय वर्ष 2022-23 व 2023-24 करिता महाराष्ट्र शासन विहित करण्यात आलेली कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे गरजेचे आहे. तुमचं जे सर्टिफिकेट असतं SCBCचं ते सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. पुढे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्यासाठी 10% आरक्षित पदे. प्रस्तुत भरती प्रक्रियेत निरीक्षक पदाकरता निवड झालेल्या हे न्यायालयाशी निगडीत म्हणजे कोर्टामध्ये मॅटर चालू आहे मराठा आरक्षण संदर्भात. त्यामुळं असं लिहिलेलं आहे की याचा निकाल लागेपर्यंत न्यायालयाच्या याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तुम्हाला जॉईनिंग देणार आहेत. आता SCBCसाठी एकूण जागा आहेत 18. हे अशा प्रकारचा तपशील आहे, बघून घ्या. त्यानंतर महिला उमेदवार, महिलांसाठी 30% जागा आहेत. एखाद्या प्रवर्गात त्या प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे त्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येणार आहेत. जर समजा महिला उमेदवार नाही मिळाले तर तिथले त्या प्रवर्गातील पुरुषांना मुलांना संधी देण्यात येईल. आणि नॉन क्रिमिनल संदर्भात बघा. खुल्या प्रवर्गातील महिलाकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द केलेली आहे. सर्व मागास अट रद्द केलेली आहे. महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना अर्जामध्ये न चुकता काय करायचे, महाराष्ट्राचे आदिवासी असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करायचं आहे. म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द केलेली आहे. कोणासाठी? खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना देखील. म्हणजे नॉन क्रिमिनल नसले तरी चालतंय. एकूण जागा महिलांसाठी 53 जागा आहेत. प्रत्येक कास्ट वाईज SC ST ही सगळ्यांसाठी अशा प्रकारचे जागा आहेत. आर्थिकदृष्ट्या 5, इतर मागासवर्गीयासाठी एकूण 10 जागा आहेत. पुढे इतर मागासवर्गीयासाठी जागा ते तुम्ही बघून घ्या. प्रत्येक भजक त्यानंतर भज ड यांच्यासाठी अशा प्रकारच्या या जागा आहेत. त्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, याच्यात माजी सैनिक कुठे ठिकाणी आहेत कुठे ठिकाणी नाही. ही PDF तुम्हाला ना BMC जॉब या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल किंवा सरकारी नोकरी हे टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ते महत्त्वाचे पॉईंट तेवढे घेतलेले आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी 11 जागा. अनुसूचित जमातीसाठी एकूण जागा आहेत 3. माजी सैनिकासाठी शासन निर्णयानुसार माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास अशी पदे सदर भरती वर्षाकरता रिक्त ठेवण्यात येणार आहेत. जर समजा ह्यावेळेस म्हणजे कसं आहे, जर माजी सैनिक नाही मिळाला तर ती जागा रिक्त ठेवणार आहेत या वर्षासाठी.
माजी सैनिकाकरता आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील. माजी सैनिकांनी जिल्हा शैक्षणिक कल्याण मंडळाकडे नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवार माजी सैनिक असल्यास त्यांना जिल्हा शैक्षणिक बोर्डात नाव नोंदणी केल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत प्रथम कागदपत्रे पडताळणीच्या वेळी व नंतर नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. काय कागदपत्रे माजी सैनिकासाठी पाहिजे हे लक्षात असू द्या. पुढे त्यांच्यासाठी जागा एकूण 27 आहेत. चांगली संधी आहे बरं का. माजी सैनिकासाठी वयोमर्यादा माजी सैनिकासाठी विहित मर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात केलेल्या सेवा इतका कालावधी अधिक 3 वर्ष जे काही तुम्ही सर्व्हिस कराल त्यांच्यासाठी असेल. तसेच अपंग माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहील. प्रकल्पग्रस्त बघा. प्रकल्पग्रस्तासाठी जागा कशा आहेत बघा. म्हणजे महाराष्ट्र शासन प्रशासन विभाग जो काही निर्णय आहे बृहन्मुंबई महानगरपालिका ठराव आणि मंजूर मार्गदर्शकानुसार नगरबाह्य विभागातील ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठी संपादित केलेली आहे अशा प्रकल्पासाठी पदे आरक्षित आहेत व ठाणे जिल्ह्यातील बादसा धरण प्रकल्पासंदर्भात बृहन्मुंबई ठराव अन्वये मंजूर झालेल्या 28 प्रकल्पग्रस्तांची गणना यामध्ये करण्यात येईल. या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तासाठीचे आरक्षण राहील. आता ॲक्च्युअलमध्ये फक्त हे मुंबईच्या जिथं काही आणि हे मेन्शन केलं त्या प्रकल्पग्रस्तासाठी जागा आहेत असं याचा अर्थ होत आहे. परंतु तुम्ही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करून तुम्ही खात्री करा महाराष्ट्रातील येथील प्रकल्पग्रस्तवाल्यांनी. वयोमर्यादा तुम्हाला माहिती आहे 45 वर्ष इतकी आहे मॅक्झिमम. त्यानंतर हे मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांनाही कमाल वयोमर्यादा 45 आहे. जागा किती आहेत बघून घ्या. 9×2=18 भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त. भूकंपग्रस्त 2% प्रमाणे ठीक आहे दिले. भूकंपग्रस्तांना आरक्षित असलेल्या पदाकरता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे प्रकल्पग्रस्तांना भरण्यात येतील. भूकंपग्रस्त जर समजा नाही मिळाले तर त्या जागी कोणाला घेतलं जाणार आहे प्रकल्पग्रस्तांना. भूकंपग्रस्ताच्या जागा मी सांगितलेल्या आहे ठीक आहे. त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी वयोमर्यादा पुन्हा 45 वर्षे आहे. खेळाडूसाठी 5% आरक्षण. त्यांना ते सर्टिफिकेट वगैरे काय घ्यायचे ते बघणं गरजेचं आहे. त्यांना का विभागीय संचालक यांच्याकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या जागा आहेत एकूण 9 जागा आहेत. 9 जागा आहेत खेळाडूसाठी. वयोमर्यादा आहे त्यांच्यासाठी खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षाचे अट शिथिल केलेली आहे. तथापि वयोमर्यादेत 5 वर्षाची अट शिथिल करण्यात कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवाराची उच्चतम म्हणजे मॅक्झिमम वय जे आहे ना 43 वर्षे असेल. अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार. राज्य शासनाच्या 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदविकाधारक अंशकालीन उमेदवाराला शासकीय निमशासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क पदाकरता सरळ सेवेने करावयाच्या नियुक्तीसाठी 10% समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. त्यांच्यासाठी कोण आहे किती आरक्षण आहे ही आहे. त्यानंतर अनाथांची पदे ती काय तर हे डॉक्युमेंट्स काय अनाथासाठी हे सगळं दिलेलं आहे. ही PDF तुम्हाला सरकारी नोकरी या टेलिग्रामवर मिळेल. बघा अनाथासाठी अंशकालीन पदवीधरसाठी 17 जागा आहेत. कास्ट वाईज बघून घ्या कुठे आहेत कुठे नाही. अनाथांसाठी एकूण जागा किती आहेत 2 पदे आहेत अनाथांसाठी. अंशकालीन वयोमर्यादा 55 वर्षे राहील. म्हणजे जॉईन जर 55 वर्षे झाली तर 58 वर्षे रिटायरमेंट होईल. पुढे अनाथासाठी सांगितले मी 1% आरक्षण आहे. तेथे 2च जागा आहेत. गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातील अनाथ उमेदवार पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाहीत तर ती पदे अनाथांच्या दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. तसेच अनाथ व्यक्तीचे आरक्षण या संदर्भात शासनाकडून जे काही नमूद असेल त्याप्रमाणे आदेश राहील. अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवाराचा समावेश उमेदवार त्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून करण्यात येईल. अनाथासाठी जागा 2 पदे आहेत. अनाथासाठी वयोमर्यादा 43 वर्षे. पुढे बघा विमुक्त व भटके हे तुम्हाला माहित आहे. यांच्यासाठी जागा बघूया. हे महत्त्वाचा पॉईंट आहे सांगायचं राहिलं.
विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क व भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित जागासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार व गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समजा भटक्या जमाती कचे उमेदवार नाही मिळाले तर ह्या इतर ह्याच्यामधले लोकांचा त्याच्यामध्ये समावेश केला जाईल आणि मेरिटनुसार त्याच्यामध्ये ॲड केलं जाईल. त्यानंतर शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा. बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, त्यामध्ये पदवी पाहिजे, म्हणजे तुम्हाला 10वी किंवा 12वीला 100 मार्काचा मराठी विषय पाहिजे आणि MSCIT प्रमाणपत्र पाहिजे. आणि चौथा जो पर्याय आहे, उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाची प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र पाहिजे. उपरोक्त अहिर्तेतील अनुक्रमांक 1 या अनुषंगाने माजी सैनिकासाठी मात्र काहीतरी सुविधा आहे पदवीसाठी, ते बघा त्यांच्यासाठी जे काही असेल, कारण ते ड्युटीला गेले असतात. त्यांचा एक कोर्स आहे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफाईड एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र धारक असतील तर अशा माजी सैनिक उमेदवारांना सदरची शैक्षणिक पात्रता शिथिल करून नेमणुकीसाठी माजी सैनिक या समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल. हे पॉईंट वाचून घ्या पॉज करून. पुढे सेवेत माजी सैनिक उमेदवारांना जर गट क संवर्गातील पदावर नियुक्ती मिळाली तर ज्या पदासाठी टंकलेखन अर्हता आवश्यक आहे अशी सर्व पदावर नियुक्ती होणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखन इंग्रजी व मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत व दोन संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्यात येईल. जर तसं नाही झाले तर तुमची नोकरी राहणार नाही. ओके. अनाथ उमेदवारांना तशी सुविधा दिलेली आहे. फक्त माजी सैनिक, अनाथ यांच्यासाठी ही सुविधा आहे, बाकी कोणासाठी ही नाही आहे. वयोमर्यादा अगोदर पण सांगितलेलं आहे. ओपनसाठी 18 ते 38, मागासवर्गीय 18 ते 43, दिव्यांग 18 ते 45. ही सगळी वयोमर्यादाचा चार्ट आहे, ते यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. कमाल, किमान, निवडीचे निकष सांगितलेले आहे, परीक्षा पॅटर्न हे सांगितलेलं आहे. अभ्यासक्रम नेमका काय आहे ते बघा. GK मध्ये सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा उल्लेख, भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका, विविध प्रकल्प, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका प्राधिकारी अथॉरिटी यांच्याशी निगडीत प्रश्न असतील GK मध्ये. आता ह्याच्यामध्ये GK मध्ये किती प्रश्न आहेत तुम्हाला सांगितलं मी, 15 प्रश्न आहेत. इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून, मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून, सामान्य ज्ञान, अंकगणित व मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 वर जे असतील प्रश्न ते मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतून असतील. त्यानंतर इंग्रजी आवृत्तीनुसार म्हणजे मराठी आवृत्तीनुसार ही जी 5 जुलै 2015च्या मराठी आवृत्तीनुसार आणि 18/1/2016च्या इंग्रजी आवृत्तीनुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलमांची यादी सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये दिलेली आहे, ती तुम्हाला वाचायची आहे. आता बृहन्मुंबई 719 पानाचं हे आहे आणि ते किचकट आहे थोडंसं. लँग्वेज GRची वेगळी असते. त्या संदर्भात आपण टेस्ट सिरीजमध्ये टेस्ट देत आहोत, नोट्स पण देणार आहोत, तर ते तुम्ही जॉईन करा. 42 रुपयेमध्ये ती फी आहे. इंटरव्ह्यू नसणार, ग्रुप वाईज टायमर, प्रश्न सोपे मध्यम ते कठीण असणार आहेत. ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, ते सांगितलं वरच मी. लास्ट तारीख ऑनलाईन फॉर्म भरायची 19 आहे, परंतु तुम्ही 17 ते 18 पर्यंत फॉर्म भरून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, ई पावती जपून ठेवायची आहे. ही जी ई पावती आहे आणि फॉर्म भरलेली प्रिंट आहे ते तुम्हाला जपून ठेवायची आहे. ई पावती आहे तुम्हाला हॉल तिकीट सोबत घेऊन जायचं आहे परीक्षेच्या वेळेस. परीक्षा शुल्क मी पूर्वी पण सांगितलेलं आहे. समान गुण निवड झाल्यास काय करणार आहेत ते, पदवी परीक्षेत असलेले प्राप्त झालेल्या गुणांना प्राधान्यक्रम देणार आहेत. त्यानंतर जर समजा पदवीलाही सेम आहेत तर परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्य देण्यात येणार आहे. हे पुढच्या इथपर्यंत जायची वेळच येत नाही, तरी वाचून घ्या पॉज करून. तुम्हाला जर किंवा काही शंका आली तर मला कॉल करा तुम्ही. त्यानंतर हेल्पलाईन नंबर जी आहे ते 9513167443 आणि ह्याचा कॉल करायचा वेळ जो आहे
तो सोमवार ते शनिवार या दरम्यान करायचे आहे. रविवारी सुट्टी असणार आहे. तर 10 ते 5 हा त्यांचा कालावधी आहे. 1:30 ते 2:30 हे ना जेवणाची वेळ असणार आहे. परीक्षा केंद्र व परीक्षेला पोहोचणे. तुम्हाला 2 तास अगोदरच पोहोचायचे आहे. सुमारे 1 तास आधी केंद्रावर पोहोचायचे आहे. तुम्ही 1.5 तास अगोदरच पोहोचा, गडबड होणार नाही. आवश्यक ओळखपत्र तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड ही लागणार आहे. राशन कार्ड आणि ते चालणार नाही, बरोबर. हे आय कार्ड तुम्हाला नेहमी तुम्हाला माहीत आहे, त्याची काही गरज नाही. त्यानंतर परीक्षा केंद्रावर कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत मी तुम्हाला सांगितले बरं का परत एकदा. ह्यावेळेस आहे ना खूप महत्त्वाचं आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्याची पावती स्टार क्रांती जपून ठेवा, ते पाहिजे तुम्हाला. बाकी हे हॉल तिकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड हे तर लागणारच आहे. नॉर्मलायझेशन मेथड असणार आहे, त्याचे रूल्स फॉर्म्युला त्यांनी दिलेले आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. नॉन क्रिमिनल संदर्भात अनुसूचित जाती जमाती महिलाकरता नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलेले, अट रद्द करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीबाबत पडताळणी संबंधित प्राधिकरण केल्यानंतर नियुक्ती करण्यात येईल. तुमचे नॉन क्रिमिनल जर काढला असेल तर त्याचं उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्राची सत्यता करण्यात येणार आहे. SC ST वगळता. सध्या सरकारी नोकरी करणाऱ्या अर्जदारांनी काय करायचे आहे तर तुमचे डिपार्टमेंट आहे ना, त्या डिपार्टमेंटची परवानगी तुम्हाला घ्यायची आहे. BMC मध्ये कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना सदर नागरिक प्रमाणपत्र चौकशी प्रत्यक्ष नियुक्तीपूर्वी नियुक्ती प्राधिकरणाने सादर करणे आवश्यक आहे. तुम्हाला देखील जे तिथे आहेत नोकरीला त्यांना देखील NOC घ्यायची आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदाकरता विचार केला जाणार नाही. गुन्हा असेल तर चौकशी प्रलंबित, म्हणजे ते काय चारित्र्य पडताळणी वगैरे करायचं ह्याचं काय ते नंतर पाहू. तुम्ही चारित्र्य पडताळणी ते होतेच पोलीस व्हेरिफिकेशन जॉब लागल्यावर. कोणती कागदपत्र आवश्यक आहेत? सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स: शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, अर्हतेमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हतेबाबतचे गुणपत्रे किंवा प्रमाणपत्र. नंतर मराठी व इंग्रजी भाषेची विहित गतीचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र व संगणक ज्ञानाचे MSIT प्रमाणपत्र. तसेच मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळता अन्य सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, नवीनतम प्रमाणपत्र, लेटेस्ट नॉन क्रिमिनलचं, बरोबर, इत्यादी सर्व कागद मूळ प्रती व साक्षात प्रती. उमेदवाराची समांतर आरक्षणांतर्गत निवड झाली असल्यास शासन निर्णयानुसार विहित प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती सादर करणे गरजेचे आहे. पुढे विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. EWS साठी सदरची प्रमाणपत्राची वैधता ऑनलाईन अर्ज नोंदणी केल्यापासून कालावधीपासून निवड प्रक्रिया चालू असतानाच्या कालावधीतील असावी. म्हणजे ह्याचा अर्थ समजून घ्या की डॉक्युमेंट्स तुमचं जे अपडेट आहे ते रिसेंट असलं पाहिजे. SCB साठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. SCBC साठी सक्षम अधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे. SCBC साठी जात पडताळणी कागदपत्रासंदर्भात त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला विशिष्ट मागास वर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवर झाली आहे निवड जर झाली आहे तर नियुक्तीच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास संबंधित उमेदवारांनी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपल्या जात प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी नियुक्तीनंतर 1 महिन्याच्या आत सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावा सादर करून त्याबाबतची पोचपावती नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक आहे. परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवले तर उमेदवारास दिलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल. रहिवासी प्रमाणपत्र: आपला सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. परंतु जर सदर शाळेचा सोडल्याचा दाखल्यामध्ये त्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याची नोंद आवश्यक आहे. TC पाहिजे. जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर नॅशनॅलिटी काढून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं लहान कुटुंब प्रमाणपत्र: लहान कुटुंब असल्याबाबत विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे. अविवाहित अर्जदारांनी सुद्धा
मूळ जात प्रवर्गाचा उल्लेख अनिवार्य. जरी तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरणार असाल तरी तुम्हाला तुमची कॅटेगरी मेन्शन करायची आहे. वेटिंग पिरियड हा 1 वर्षाचा असणार आहे. 1 वर्ष. परीक्षा विधीन कालावधी 3 वर्षाचा असणार आहे. ज्यावर लागला तुम्हाला 1 महिन्याची पगार जी आहे ते डिपॉझिट करायची आहे आणि 3 वर्ष झाल्यावर तुम्हाला ते बिनव्याजी रिटर्न करणार आहेत. नोकरीचे ठिकाण निवड झालेल्या उमेदवाराची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील कोणत्याही विभागात नियुक्ती करण्यात येईल. बदली तिथल्या तिथं होईल. ही विशेष सूचना पैशाला बळी पडू म्हणजे कोणी सांगत असेल की आम्ही भरती करतो याला तिला बळी पडू नका असं दिलेलं आहे. बाकी एवढंच आहे. BMची कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदाची 42 रुपयाला टेस्ट सिरीज आहे. बघा 6 फुल टेस्ट 5 फुल ह्याच्या टेस्ट बाकी आहेत. त्याचं काम चालू आहे नवीन असल्यामुळं. अशा प्रकारचे टायमर ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ही लिपिकची आहे तर ऑलरेडी चालू आहे. निरीक्षकची देखील काम चालू आहे. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.